टू डायमेन्शनल, ज्याला फक्त लेंथ आणि ब्रेड्थ असे दोनच पॅरामीटर होते. लेंथ 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 म्हणजेच रेक्टँगलचा लेंथ आणि ब्रेड्थ इक्वल होतो तेव्हा ती फिगर स्क्वेअर होते. इट इज स्क्वेअर. आता मी हे स्क्वेअर एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवणार. काय तयार होतंय? क्यूब. क्यूब क्यूब सगळ्या सरफेस स्क्वेअर आहेत आणि म्हणून याला आपल्याला क्यूब म्हणता येतं. या क्यूबच्या सरफेसचा एरिया काढायचा आहे. किती सरफेस आहेत? 6 सरफेस. रेक्टँगल सारखा विचार करायचा तर सगळे मॅचिंग आहेत. प्रत्येक सरफेसचा एरिया काढता येईल. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच टोटल सरफेस एरिया क्यूबचा काढायचा असेल लेंथ 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 किती सरफेस येतात? 6. स्क्वेअरचा एरिया साइड स्क्वेअर बेसिक फॉर्म्युला मग 6 into side square that is 6l square. व्हॉल्यूम आता म्हणाले तसं व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया मल्टिप्लाइड बाय हाइट. So area multiplied by height, that is L square, and height is also L. It is equal to L cube. Cube basic figure square यातले हे दोन सरफेस डिलीट होतील. ऍक्च्युअल सरफेस किती? 6. त्यातले 2 गेले म्हणजे उरले 4च. लिहूया 4 into L square. रिअरेंज करू 4 into L into L. 4 into L म्हणजेच पेरिमीटर ऑफ बेस into L म्हणजे इथे हाच फॉर्म्युला जो आपण क्युबॉइड साठी लिहिला होता त्याच पॅटर्नने लिहिता येईल. पेरिमीटर ऑफ द बेस into हाइट. क्यूब आहे, सगळं इक्वल आहे. क्यूब साठी L म्हणजेच B म्हणजेच हाइट. हा महत्वाचा भाग क्यूब मध्ये बदलतो हे लक्षात ठेवा.